बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। आजची महत्त्वाची बातमी देगलूर तालुक्यातून। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या SIR पूर्वतयारी मॅपिंग प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असून देगलूर तालुक्यात देखील ही प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे। देगलूर तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब यांनी संपूर्ण जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे। त्यांनी सांगितले की प्रत्येक गावामध्ये BLO बूथ लेव्हल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली असून नागरिकांनी आपल्या संबंधित BLOशी संपर्क साधून SIR मॅपिंग प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देगलूर तालुक्यात एकूण 90 ग्रामपंचायती आणि 108 गावे आहेत। या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण 128 BLOंची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात देगलूर तालुक्यात ही मॅपिंग प्रक्रिया सर्वाधिक वेगाने पार पडत असल्याची माहिती मिळत आहे। प्रशासनाकडून या कामाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे। तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब यांनी पुढे सांगितले की जर कोणत्याही नागरिकाला या प्रक्रियेमध्ये अडचण येत असेल तर त्यांनी थेट देगलूर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। तर नागरिकांनो, प्रशासनाच्या या महत्त्वाच्या उपक्रमात सहकार्य करा आणि आपली SIR मॅपिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्या। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल। धन्यवाद। नमस्कार, मी साकडे NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIR हा कार्यक्रम राबविला जात आणि चौथ्या पाहू शकता आपण BLOची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। त्याच्याच पद्धतीने देगलूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये SIRचं प्रोग्राम या ठिकाणी चालत आहे आणि आज आमच्यासोबत कर्तव्यदक्ष तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आज संपूर्ण देगलूर तालुक्यामध्ये BLO यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक ग्रामीण भागामध्ये SIRचं कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। तर ते प्रक्रिया कशा पद्धतीने राबवित आहेत आणि कशा पद्धतीने BLOची नियुक्ती आहे आणि कशा किती वेळेपर्यंत त्याचे हे कार्यक्रम चालणार आहे ते जाणूया। साहेब, हे जे SIR आहे कशा पद्धतीने चालणार आणि किती याचा कालावधी आहे? नमस्कार। भारत निवडणूक आयोगामार्फत प्रत्यक्षात SIR तर अजून चालू झालेलं नाही, परंतु SIRची जी पूर्वतयारी म्हणून आपल्याला जे मॅपिंगचं काम करायचं आहे किंवा मतदार यादी शुद्धीकरणाचं जे काम करायचं आहे त्यासाठी आपण तालुक्यामध्ये प्रत्येक यादी भागाला BLO नियुक्त केलेला आहे आणि मोठ्या कॅम्पेन स्वरूपामध्ये मॅपिंगचं काम चालू झालं आहे। यासाठी जनजागृती करण्यात आलेली आहे। आज देगलूर तालुक्यामध्ये जवळपास 1,81,506 मतदार आहेत। त्यापैकी जवळपास 80,000च्या वर मतदारांनी BLO मॅपिंग झालेली आहे आणि प्रोजनी काउंट जवळपास 60,000चा आहे। असा जवळपास 1,40,165 मतदारांनी कालपर्यंत मॅपिंग झालेले आहे। एकंदरीत तालुक्यामध्ये अबाउट 80% जवळपास मॅपिंगचं काम झालेलं आहे। 30 तारखेपर्यंत आपण जास्तीत जास्त मॅपिंग 90% पर्यंत मॅपिंग करण्याचा आपण ध्येय ठेवलेला आहे। या मॅपिंग केल्यानंतर एक फायदा असा होणार आहे की आपल्याला जे पुढे ॲक्च्युअली SIRचा प्रोग्राम जेव्हा चालू होईल त्या टायमाला ह्या मॅपड लोकांचा एक ड्राफ्ट तयार होण्यास मदत होणार आहे। या मॅपिंग सोबतच आपल्याला 2-3 विशेष कारवाई चालू आहे। एक आहे फोटो संदर्भात, ज्या लोकांच्या ब्लर फोटो आहेत त्या ब्लर फोटो जे आहेत त्या ब्लर फोटो ज्यांचा आलेला व्यवस्थित आलेला नाही अशा लोकांना आपण फॉर्म नंबर 8 भरला तर त्याचा आपल्याला फोटो नवीन येणाऱ्या मतदार यादीमध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा फोटो येऊ शकतो। त्याच्यानंतरच आपल्याला ही मतदार यादीचा जो SIRचा प्रोग्राम आहे याला बेस ठेवलेला 2002ची मतदार यादी, त्याच्या म्हणजे जवळपास 2002 नंतर आजच आता येणारं SIR जे आहे ते प्रथमच होणार आहे। त्यामुळे समस्त देगलूर वासियांना, नागरिकांना किंवा मतदारांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या यादी भागातला जो BLO आहे त्याच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या मतदाराची, आपल्या नावाची मॅपिंग आपण करून घ्यावी। 2002ची मतदार यादी पण आपल्याला इझिली आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्याचा शोध घेऊन आपल्या नावाचा शोध घ्यायचा आहे आणि आपण BLOशी अप्रोच होऊन आपलं मॅपिंग करून BLO सोबत जर संपर्क झाला तर तहसीलदारासोबत संपर्क करू शकतो। येस, BLO जर संपर्क नाही झाला तर आपण बिंदासमध्ये आमच्याकडे एक सेल तयार केलेला आहे आणि या सेलमध्ये आपण कायम 24 मॅपिंग करावी असं मी समस्त देगलूरवासियांना, देगलूर तालुक्याच्या सर्व मतदारांना आवाहन। जनतेत अशी एक चर्चा चालू आहे की मॅपिंग हे फक्त 31 मार्चपर्यंत होणार आहे, त्याच्यानंतर होणार आहे, अशी काही GR आलेली आहे?
मॅपिंगसाठी असं स्पेशली डेडलाईन जरी नाही दिलेली असेल तर आपण 90%च्या वर 31 तारखेपर्यंत मॅपिंग करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. या दृष्टीकोनातून आपल्या तालुक्याची वाटचाल पण चांगली चालू आहे. जवळपास आज आपला आकडा 80% जवळपास गेलेला आहे. आपण येणाऱ्या आपल्याला कालावधीमध्ये निश्चितच आपण 90%च्या वर मॅपिंग करू. जे नवीन महिला लग्न करून एखाद्या गावात आलेले असतील तर त्यांना मॅपिंग करण्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा अडचण आई वडिलांची पण त्यांना आपल्याला माहिती घ्यावी लागेल. त्यांना त्यांच्याशिवाय त्यांना थोडं अडचण होऊ शकते. तर त्यांना आपण महिलांसाठी काय करायचं याच्या पण सूचना आपण पारित केलेल्या आहेत. सगळं सोशल मीडियाद्वारे पण लोकांना सांगितलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्यासोबत करतोय तहसीलदार भरत सुरेश साहेब होते आणि SRचा हा विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रासह देगलूर तालुक्यामध्ये सुद्धा राबविण्यात येते आणि सर्वात जास्तीचे मॅपिंगचं प्रोसिजर देगलूर शहरामध्ये देगलूर तालुक्यात झालेलं आहे. याच्यावर कडी नजर तहसीलदार साहेबांची असल्यामुळे संपूर्ण BLO या ठिकाणी काटेकोरपणाने काम करत आहेत आणि सर्व जनतेने सुद्धा त्यांच्यासोबत संपर्क वाढवला पाहिजे आणि त्यांची माहिती देऊन जास्तीत जास्त मॅपिंग करून घ्या असे आवाहन या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी केलेले आहे. आणि सर्वांना मॅपिंग करून घेणे हे गरजेचं आहे. ह्याला पुढे टाळाटाळ न करता सर्वांनी आपला वेळातल्या वेळ अमूल्य वेळ काढून मॅपिंग करून घेणे हे महत्त्वाची काळाची गरज असल्यामुळे आज तहसीलदार साहेब यांनी आवाहन सुद्धा संपूर्ण जनतेला केलेलं आहे. कॅमेरामॅन सोबत मिसाकडे NCN न्यूज TV.